एक भयानक एक्सपिरियन्स झाला हायवेवरती. 10-12 किलोमीटर आलो आणि त्यानंतर आपण घेतला एक पेट्रोल ब्रेक. कसं आहे 90, 110, 120, तर तेवढे किलोमीटर एक सर्व शॉर्ट जायचं आहे. इथून आपल्याला राईट टर्न टाकायचं आहे. राईट टर्न. गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपला परतीचा दिवस वेळ आलेले आहे, तर आपण निघालो पुण्याला परत. बॅकपॅक वगैरे झालेलं आहे सगळे, तुम्ही बघू शकताय. बॅग वगैरे पॅक करून ठेवलेलं आहे, त्याचे पण बॅकपॅक झालेलं आहे. और अभी बजे है सुबह के 7. अब हम निकलने वाले हैं चाय भी पी के 7:15 बजे निकल जाएंगे. तो आगे आपको देखने को मिलेगा मोटो ब्लॉग, तो इसका थोड़ा प्रवचन सुनने को मिलेगा आपको. तो स्टे ट्यून. आज निकलने वाले पुणे. चलो मिलते हैं फिर. तर आता आपण घरापासून निघून 10-12 किलोमीटर आलो आहे आणि त्यानंतर आपण घेतला एक पेट्रोल ब्रेक. पेट्रोल आणि हवा वगैरे तिथे चेक करून घ्यायची प्रॉपर एकदम. दोन्ही पुढचा मागचा टायरमध्ये हवा सेट करून निघायचं. तर आपण आत्ता सध्या आलो इथे इस्लामपूरमध्ये. तुमच्या टायरात आपण प्रेशर किती ठेवलं? 29 आहे ना? प्रेशर किती सेट केलं? 29, 30. किती आहे? आपण 30 सेट केलं आहे. 30चा दांडामधला काय पाहिजे? ओके, थोडीफार हवा कमी होती. हवा बिवा भरून घेतल्याला प्रॉपरमध्ये तर निघायचा विषय चालू आहे आपला. तर जर आता मग तो ब्लॉगिंग सेटअप पण लावतो इथंच आणि कल्टी टाकतो. तो चलिए दोस्तों, अभी निकलते हैं हम. हमने पेट्रोल भर लिया है, पूरा टंकी फुल किया है. इस बार तो मराठी में ट्राई करता हूँ. अभी एग्जैक्ट ओडोमीटर पे 10 किलोमीटर हो चुका है घर से निकल के. मोबाईल थोडा एका साईडला झाला आहे व्ह्यू, कारण त्याचं माउंटवर लावताना पॉवर बटन दबलं जाते, त्यामुळे त्याला आपण थोडंसं एक साईडलाच लावलं आहे. आणि थोडं घरापासून येताना मोठं ब्लॉक केला नाही, कारण कसं आहे घरातनं निघताना थोडंसं काय त्यात इमोशन्स एकदम भरलेले असतात. सो त्यामुळं म्हटलं थोडंसं आपण पुढं आल्यावरती मोठं ब्लॉक सुरू करू. आणि बाकी काय नाही, सकाळी लवकर निघाले. ऑलमोस्ट 7:15 घरातून निघाले आणि आत्ता 7:30 पावणे 8 वाजले. तर पेट्रोल वगैरे भरून हवा वगैरे चेक करून निघले, जेणेकरून पुढं रस्त्यात कुठं काय थांबायची गरज लागू नये. आता निघाल्यानंतर सरळ आपण वेळापर्यंत सिंगल शॉट 90 किलोमीटरच्या आसपास आहे. 90, 110, 120, तर तेवढे किलोमीटर एक सर्व शॉट जायचं आहे, जेणेकरून उन्हाच्या अगोदर आपण पुण्यामध्ये एंटर करू. टार्गेट आहे 11, 11:15 पुण्यात पोचायचं आहे, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिक पण लागणार नाही आणि सफर म्हणजे आपल्याला काय प्रवास पण एकदम आरामात होईल. की गावाकडून जाताना थोडं भरून येते, कारण ऑलमोस्ट 10-11 दिवस सुट्टी होती, त्यामध्ये भरपूर कामं कंप्लीट झाली. आपल्या घराचं असल्या पण कंप्लीट झालं आहे, तर त्यामुळं कसं थोडंसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. तर जे जास्त ओझं पहिला वाटत होतं त्याच्यापेक्षा ओझं थोडं ताण डोक्यावरचं कमी झाल्यासारखं वाटतंय. तरी अजून बरंच काम बाकी आहे. तर बघू आता पुढं हळूहळू कसं काम कंप्लीट होतं आहे काय आणि हे होतं आहे. बाकी सगळं निवांत चाललंय.
थोड्याच 1-2-3 किलोमीटरच्या अंतरावरनं लगेच भेटायला लागणार, हायवेला लागणार. तिथून पुढं तो हायवे एकदम सरळ सरळ हायवे. बाकी सगळे निवांत. तर आता हायवे आलेला आहे, इथून एक राईट टर्न टाकला की आपल्याला मुंबई बेंगलोर हायवे लागतोय. इथून आपल्याला राईट टर्न टाकायचा आहे, राईट टर्न. सकाळ सकाळी राईड गेलेला फायदा एवढाच असतो की जास्त एक्झॉस्ट होत नाहीत, कारण वातावरणात टेम्परेचर कमी असते, थोडी थंड हवा असते, त्यामुळे जेणेकरून आपण आरामात प्रवास करू शकतो. तर अभी चल रहे हैं हम पुणे की ओर. पुणे पुणे आई एम कमिंग पुणे. ये लग गए हम हाईवे पे, तो अभी सीधा मिलेंगे हम, किधर मिलेंगे पता नहीं. बाकी आयुष्य खूप सुंदर चाललंय, खतरनाक वाले. फक्त हवा जरा जास्त लागते त्यामुळे माईकमध्ये प्रॉपर आवाज येत नाही कधी कधी, आणि माईक मध्ये मध्ये डिस्कनेक्ट पण होतोय. आता मागच्या वेळेला ज्यावेळी नेल्या बसलेला गाडी चालवायला, तो जो काही बोलला ते काही रेकॉर्डच झाला नाही, कारण पूर्ण रस्त्यात माईक अजून कनेक्ट झाला नव्हता प्रॉपर. तर त्यामुळे त्यानं काय काय बोललं त्याचा काही आवाजच आला नाही. सो टुडे विल इन्शुअर दॅट की माईक प्रॉपर कनेक्ट झालेला असेल, जेणेकरून काही कंटेंट मिस नाही होणार. आणि सकाळी आता मस्तपैकी थंडी वाजायला, गार वारं सुटले, एकदम चिल वातावरण आहे. असे काय म्हणतात ते, गुलाबी गुलाबी थंडी फील होते अंगाला, आणि प्रवास करायला पण बरं वाटायला लागलं. त्यामुळे आपण प्रॉपर एक स्पीड मेंटेन ठेवून पटापट डिस्टन्स कव्हर करू शकतो. आणि ॲडिशनल सकाळी फायदा आहे, लवकर निघलेल्या ट्रॅफिक कमी असते, आणि त्यात संडे आहे, त्यामुळे कसं पुण्याच्या बाहेर संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते. नवले ब्रिज वगैरे पूर्ण पॅक असते. ते सगळंच अवॉइड करण्यासाठी आपण जरा लवकर निघालो. आणि असं घरी पण काही काम राहिलं नव्हतं ज्यासाठी आपल्याला थांबायची, म्हणजे दुपारपर्यंत वगैरे थांबायची गरज होती. मोस्ट ऑफ दी कामं जी पण होती ती आपण कालपर्यंत कंप्लीट करून घेतली सगळीच. आता कसं 20-21 दिवस घरी काय काम पण नाही, कारण स्लॅब जोपर्यंत आता खोलत नाही, म्हणजे ते प्लेट्स वगैरे खोलत नाही, तोपर्यंत आपण आता निवांत आहे. निवांत गोष्टीचा निवांत आहे, त्यामुळं काय म्हटलं जाऊ लवकर, थोडी विश्रांती पण घेता येईल. आणि आता हे चालू झालं परत, डायव्हर्जन सुरू झाले आपल्या आयुष्यामध्ये. एक वर असे बरेच डायव्हर्जन आहेत. तर आज आपण मोजूया किती डायव्हर्जन आहेत. तर हा जो आला, हा पहिला डायव्हर्जन आला आहे. म्हणजे तसे मागं भरपूर आले ते, पण जे मेन हायवेज आहेत त्यामधला हा पहिला डायव्हर्जन आला आहे. हा कुठं आहे, मणिकंदन हॉटेल, पेटनाक्याच्या पुढं 1-2-3 किलोमीटरवरती. तर चलो, पहिला डायव्हर्जन. हा पहिला डायव्हर्जन. बाकी गाडीचं काम केल्यामुळे गाडी पण एकदम स्मूथ चालल्या. क्लच वगैरे टाईट व्यवस्थित केल्यामुळे कसं आहे, प्रॉब्लेम येत नाही. गिअर वगैरे शिफ्टिंगला एकदम स्मूथ गिअर शिफ्टिंग होते. बाकी ब्रेक्स पण प्रॉपर आपण टाईट करून ब्रेक पॅड वगैरे चेक करून घेतले, त्यामुळे कसं आहे ब्रेकिंग वगैरे पण प्रॉपर आहे. कारण कसं आहे, शेवटी ब्रेक है तो जिंदगी है. लाईफ इज फुल ऑफ ॲडव्हेंचर. तर तुम्ही जे वर बघू शकताय, हे ब्रिजचं काम झालं आहे कराडाचं. आणि एकदा ब्रिजचं काम कम्प्लीट झालं तर मग आपल्याला कराडमधनं बाहेर पडायला मॅक्सिमम 15 मिनटं बस आहे. आता कराडमधनं बाहेर पडायला आपल्याला अर्धा तास लागतो, अर्धा-पाऊण तास. तर या सकाळी असल्यामुळे ट्रॅफिक कमी आहे, नाहीतर हा रस्ता पूर्ण भरलेला असतो. तिकडून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पण जास्त असते, प्लस कराडमधली लोक जे इकडं तिकडे फिरत असतात. त्या सगळ्यामुळे इथं फुल जाम झालेलं असतं. अर्धा-पाऊण तास इथं आरामात आपला मोडतो. ज्यावेळी या ब्रिजचं काम होईल त्यावेळी आपण कसं सुसाट निघू.
आणि 15 मिनटात आपण कराड बायपास म्हणजे पास करू शकतो. त्यानेकरून आपला पुढचा अर्धा तास तरी टाईम सेव्ह होईल. जो आता आपल्याला यायला जायला 3.5 तास लागतात त्यातील आपला अर्धा तास स्किप होईल. म्हणजे आपण मॅक्सिमम 3 तासामध्ये पोहोचू शकतो पुण्यातून निघलो की घरी. बाकी कसं आहे, हे ब्रिज मला वाटतं बराच मोठा पण आहे असेल. पूर्ण कराडला बायपास करतो. म्हणजे जर आपण मागून चढलो मलकापूरमधून काहीतरी, तर हा डायरेक्ट कराडच्या बाहेरच आपल्याला म्हणजे नेऊन सोडतो. म्हणजे कराड अख्खं स्किप होते. अख्खी एक लेन जी रस्त्याची ती ओव्हरहँग केलेली आहे. ती ऑलमोस्ट लेंथ असेल 15 ते 20 फूट. इंजिनिअरिंगचं म्हणजे खतरनाक डिझाईन केलं आहे बघा. तरी पण सकाळचा वेळ आहे, तुम्हाला म्हटलं ट्रॅफिक नसेल, पण ट्रॅफिक आपल्याला परत लागलेलं आहे. इथं भरपूर ट्रॅफिक लागले ते पण. हे बघा ब्रिज केवढा मोठा आहे बघा. आता आपण जिथं एंटर केली तिथनं ब्रिज सुरू झालता, अजून पुढं चालू आहे ना. एंड कुठं होतं तुम्हाला दाखवतो मग. आता मला वाटतं हा टर्न करून अजून एक टर्न असेल, मे बी तिथं संपत असेल हा ब्रिज. आता इथून गेलो बरेच वेळा, पण एवढं नोटीस केलेलं नाही मी पण की केवढा मोठा ब्रिज आहे. तर आपण आलो आहे आता कराडच्या बाहेर आपण पडलेलो आहे. तर जसं म्हटलं तसंच आहे, ते कराडच्या बाहेरपर्यंत हा पूल आहे. पुणे 162 किलोमीटर आहे इथून आणि सातारा आहे 50 किलोमीटर. तर आत्ता वाजले 8:22 झाले आणि इथून आपल्याला आता सातारला पोहोचायला कमीत कमी 1 तास लागेल अजून. 8:22 म्हणजे 9:30पर्यंत आपलं पोहोचू शकतो आपण सातारला. सातारमध्ये वेळ आहे, तिथून ते एक 20 किलोमीटर एक्स्ट्रा, 20-25 किलोमीटर. तर 1 तासामध्ये आपण तिकडं पोहोचायचा ट्राय करू. म्हणजे आपण परत तिथनं पुढं जायला आपल्याला 2 तास लागतील. त्यामध्ये एक 15-20 मिनटं अर्धा तासाचा ब्रेक होईल. आपल्याला नाश्ता करायला लागेल, कारण घरात आपण फक्त चहा पिऊन बाहेर पडले. एवढ्या सगळ्याचा काही नाश्ता करायला मनच होत नव्हतं. म्हटलं मग थोडंफार काहीतरी बाहेरच खाऊ, वडापाव वगैरे, नाही तर दुसरं काय पोहे वगैरे. बाकी सस्ती वाली जी वैगन जा रही इधर से. तर मग अशी मी माझा एक्सपिरियन्स सांगत होतो. मला माहीत नव्हतं मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू आहे का बंद आहे. मे बी ते मोबाईल ऑटोमॅटिक लॉक होतं एक 10-15 मिनटानंतर. तर मोबाईल लॉक झाला डायरेक्ट. मी ते सांगत होतो, शेअर करत होती माझा एक भयानक एक्सपिरियन्स झाला हायवेवरती. मे बी तो रेकॉर्ड झाला की नाही माहीत नाही, पण बघू. जर रेकॉर्ड झाला नसेल तर परत कधीतरी एखाद्या राईडमध्ये सांगून, जर रेकॉर्ड झाला असला तर तुम्हाला ब्लॉगमध्ये ऐकायला मिळेल. आपण कराड पास करून आता बरंच पुढं आलो आहे आणि 50-55 किलोमीटरचं जर्नी आपण पार गेले. तर अजून तेवढीच आपल्याला जर्नी पार करायची आहे. तर पुढ्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट 1 तास लागेल अजून. तर 9:30पर्यंत आपण वेळामध्ये पोहोचू. तिथं थोडासा नाश्ता वगैरे करू. आणि संडे असल्यामुळं काय आरामात राईड केली तर चालते, कारण जाऊन परत विश्रांती घ्यायची मस्तपैकी. 1-2 पॉवर नॅप घ्यायचे 2 तासाची. आणि हा आला कराडच्या बाहेरचा टोल नाका. हे कोणतं गाव आहे जरा बघतो, मला नेहमी लक्षात राहत नाही. मी नेहमी कराडचाच टोल नाका म्हणतोय. म्हणजे कराड नंतर लागतो हा 5-10 किलोमीटरमध्येच. इथं पण पोलीस वगैरे असतात बऱ्यापैकी. मोस्टली पोलीस टोल नाक्याच्या जवळपासच असतात. तर टोल नाका पास केल्यावर आपण अजून थोडंसं अच्छाच खासा स्पीड पकड सकते हाय. बघा ट्रक्स किती आहेत बघा. ट्रक्स आपल्याला जायचं आहे पलीकडे. त्यामुळे आपण थोडंसं इकडे यायचं. हळूहळू एका साईडला घेऊन एका साईड गुपचूप निघून जायचं. बूम बूम बूम. तेरे गुड मोही के रंग. रस्त्याचे काम जोरदार चालू आहेत. हे कधीपर्यंत संपतील याला अजून मला वाटतं हा प्रोजेक्टचे कम्प्लीट व्हायला अजून 1-2 वर्ष घालवतील. 2 वर्षात जे ऑलरेडी बनवले रस्ते आहेत ते खराब होऊ नये म्हणजे झालं. नाहीतर परत ते दुरुस्त करायला 1-2 वर्ष जाणार. हे सगळं करण्यात माणसांच्या हालत बेकार होते. कारण कसं होतं माहिती आहे का, रात्रीच्या वगैरे वेळेला ना हे मोठे खड्डे दिसत नाहीत.
हे मोठे खड्डे अवॉइड करायच्या नादात माणूस थोडासा इकडं तिकडं टर्न घ्यायला जातो आणि येऊन मागून कोणतरी ठोकते बरं. बाकी आता ऊसाचे कारखाने वगैरे पण बंद झाले, त्यामुळे आता कसं आहे ती एक मनात भीती जी असते बाबा ट्रॉली उभी आहे काय आहे, तर ते पण आता म्हणजे कमी झाले. तरी आता मोस्ट ऑफ द कारखान्यांनी ते एक चालू केलं की जिथं ऊस भरून ट्रॉलीचा एंड असतो तिथं एक लाल कापड बांधलेलं असतं आणि त्याच्यावर ते रेडियम रिफ्लेक्टिव्हचे हे दिलेलं असतं, स्टिकर्स पण लावलेले असतात, जेणेकरून थोडीफार लाईट पडली की दिसून येते. आणि या वागणारवाल्याला लय गडबड झाल्या पुढे जायची, लय वॅगनरवाल्याच्या. गावाकडं राहायची इच्छा तर खूप असते, पण माणसाला परिस्थिती राहून देत नाही. परिस्थिती म्हणजे पुढे जायचं माणसाला असतं, पैसा कमवायचा आयुष्यात. पण गावाकडे राहून हे शक्य नाही, पैसा कमवणं, आपली स्वप्न पूर्ण करणं. आणि एक आहे की गावाकडे राहिलं तर ते काय ते तेवढं एक्सपोजर पण मिळत नाही की बाहेरच्या न्यूज काय चालू आहे काय नाही. कारण आपण गावाकडे एकदम मस्त निवांत राहत असतो, खायचं प्यायचं, जे काय थोडेफार कामं असतील ते कंप्लीट करायची आणि झोपायचं. बाहेर तुम्ही थोडंसं मोठ्या शहरात आल्यानंतर एवढंच होतं की एक्सपोजर असं मिळतो, तुम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, बऱ्याच लोकांच्याकडून बरंच काही शिकायला मिळते आणि जे तुम्ही तुमच्या आयुष्यात अप्लाय करू शकताय. या गोष्टी कसं आहे शिकल्या पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन स्किल अवगत करणं गरजेचं आहे, कारण आयुष्यात स्किलला महत्त्व आहे हार्डवर्कपेक्षा. तर हार्डवर्क सगळेच करत असतात, पण जे जे माणसाकडे स्किल असते ते स्किल माणसाला आयुष्यात पुढे घेऊन जातं. तर तुम्ही पण थोडंफार तुमच्या नवीन नवीन स्किल लाईक काय म्हणायचे शिकण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्यात शिकलेल्या गोष्टी कुठे येतातच. तर त्या कधी कामी येतील हे सांगता येत नाही, पण आपल्याला काय त्याचा उपयोगच नाही म्हणून काही गोष्टी अवॉइड करू नका शिकायच्या. जर चान्स मिळत असेल तर प्रत्येक गोष्ट शिका, प्रत्येक गोष्ट आयुष्यात ट्राय करा, कारण आयुष्यात कुठली गोष्ट तुमच्यासाठी वर्क करेल काय सांगता येत नाही. कारण कसं आहे माणसाला एक आयुष्यात टर्निंग पॉईंट पाहिजे असतं आणि आयुष्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. मे बी ते कोणत्याही पद्धतीने असू शकतं, फायनान्शियल कंडिशन असू शकते किंवा बाकी तुमचं एखादं स्वप्न असू शकतं. तर पूर्ण व्हायला कसं असतं एक टर्निंग पॉईंट पाहिजे असतो आणि तो टर्निंग पॉईंट कोणाला माहीत नसतो. सो तो टर्निंग पॉईंट येईपर्यंत कष्ट करा, स्वतःला अपडेट करत चला, कारण जग आता खूप फास्ट मूव्ह होते. त्या पेसला आपल्याला मॅच करण्यासाठी स्वतःला तेवढीच गती द्यायची गरज आहे, शिकण्याची तीव्र इच्छा असणे गरजेचं आहे. तर हे सगळं कधी होऊ शकतं जर तुम्ही स्वतः मोटिवेट झाला, तुम्हाला दुसऱ्याला कोणी मोटिवेट करायची कधी गरज पडली नाही पाहिजे. तो आता कराडमधनं निघून आपण ऑलमोस्ट म्हणजे घरातनं निघून 130 किलोमीटर आलेलो आहे. वेळामध्ये थांबलो होतो थोडाफार चहा पाणी नाश्ता करायला. तर कंटिन्यूस आपण 130 किलोमीटर गाडी चालवून 1 तास किती 1.5 तास लागला ऑलमोस्ट. 7:30ला निघलेलो, 9 सव्वा 9 वाजलेत आता. त्यामध्ये आपण पेट्रोलचा ब्रेक घेतलेला की 15-20 मिनटं घेतलेलं, त्यामध्ये पेट्रोल भरलं, हवा वगैरे चेक केलेली. तर ते सगळं करून आपण आता पोचलो वेळात 9:30 वाजले एक्झॅक्ट आता ऑलमोस्ट. तर भेट होता थोडा नाश्ता बिष्टा करून गाडी लावलेली, इथं आपली गाडी लावलेली. थोडा वेळ गाडी पण थंड होईल आणि गाडी थंड झाल्यानंतर मग आपण निघू परत पुढच्या प्रवासासाठी मस्तपैकी. Subscribe for more content.